मम्मीचे 2-3 फोन येऊन गेलात. मी बी फोन केला नाही. आतापर्यंत घर डोक्यावर घेतलं असेल तिनं. तिला फोन करायला पाहिजे. आपण कसं करणार? इथं तर काही नेटवर्कच नाही. वाघमारे, तुमचा फोन द्या 1 मिनिट. किमान पप्पांना तरी फोन करून सांगतो. सत्या, फोन डेड आहे माझा. मौर्य साहेबांनी अचानक निघाल सांगितलं ना, म्हणून चार्जिंगच नाही केला. आता काय करायचं? आता काय ऑप्शनच नाही आपल्याकडे. बसूया निवांत. सत्या, असं मोकळ्या आभाळाकडे बघून किती दिवस झाले आपल्याला. असं निवांत चांदण्याच्या प्रकाशात बसून लय दिवस झाले ना. नुसतं आपलं घर ते काम, काम ते घर. पण आज संधी मिळाली. नुसतं चंद्राकडे बघत राहिलं तरी बी किती शांत वाटतंय ना. खरं आहे तुमचं वाघमारे. आपल्या आजूबाजूला लई सुंदर गोष्टी असतात. फक्त आपल्याला त्यांची जाणीव योग्य वेळेवर होत नाही. सत्या, अशी कुठली सुंदर गोष्ट आहे रे जी तुझ्या आजूबाजूला आणि तुला जाणीव झाली नाही? हा, सांग की. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पहिलं. अहो काय झालं वंस? काय झालं म्हणून काय विचारत्या? आता ह्या टायमाला तुझी लेक कुठं आहे ही तर तुला ठेवाय का? ठेवाय का? फोन कर आत्ताच्या आत्ता तिला आणि विचार कुठं आहे ती. हे आत्ते, उगाच थैथयाट करू नकोस हा. काय झाले ते नीट सांग. हे आमरे, म्हणजे मी थैथयाट करते मी? तुझ्या दिदीच्या सासूचा फोन आला होता. ती सांगत होती की सत्यान मंजू घरात नाहीत म्हणून. कुठे गेल्या ती कुणां ठावा? त्या दोघांचे फोन बी लागना झाले. ती बंद लागते ती. काय गे सुनंदे, मंजीला बी कळाय ना गवी? हा, आता घटस्फोट जवळ आलाय ना. कोर्टाने सांगितलंय ना एकत्र राहायचं नाही, कुठे एकत्र फिरायला जायचं नाही. तरी बी बोंबलत गेले ते कुठं. आमचं सोड ग, तुम्हाला तरी सांगून जाता आलं नाही तिला? हा, अहो वंस, आम्हाला काहीच माहित नाही. आणि कुठे गेली असेल पोरग तेवढ्या राज्याला? अमरे, अगं मलाच काळजी वाटायला लागले बघ आता. बया 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 बया, कुठं गेले असेल पोलिओला लच्च्याला? आमले लय काळजी वाटते मम्माला. ए सुनंदे, ही असली नाटक का नाही माझ्या समोर करून दावायची नाही ती, कळलं ना? मला चांगलं ठावा आहे. तुम्हा दोघीसनी बी ठावा आहे. ती दोघं जण कुठं गेल्या ती फक्त तुम्ही दोघी मला सांगणार नाही. लय आतल्या गाठीच्या हायचा तुम्ही. हे आत्ते, उगाच देवानं तोंड दिलंय ना म्हणून कायच्या काय बोलू नकोस हा. हे बघ, आम्हाला जर माहित असतं ना तर आम्ही लगेच सांगितलं असतं. आणि काय ग, आम्ही काय करणार आहे लपून? आम्ही काय पाप केलंय वे न सांगायला? एका झापडीतच तुझं पाप आणि पुण्य बाहेर काढीन बघ. माझं डोसकं फिरवू नकात. सुनंदे, तुझी नाटक लय झाली बर का. आता फोन लाव चड्डीशी तिला आणि विचार कुठं आहे ती.
झोपताय काय इथं माझी झोप उडाली अगं स्विच ऑफ येतोय फोन तिचा. म्हणलं का नाही असं कसं काय स्विच ऑफ ठेवलं गं फोन? अमरे अगं मला लई काळजी वाटते अगं. आई तू नको काळजी करू. मला काय वाटतंय तिच्या फोनचं चार्जिंग संपलं असेल. मी एक काम करते, दाजींना फोन करून बघते. दे इकडे. नाही लागत ग. आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज एरिया येते. कुठे गेले असतील का एवढ्या रात्रीचे? बया 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 म्हणजे झालं. गेली तोंड काळा कराय गेलीत का दोघांचं बी फोन बंद लागते ती. म्हणजे ही दोघं बी एकत्र आहे ती. त्या मंजी बरोबर सत्या बी हाय. अगं हा, सत्यताजी असतील की दीदी सोबत. मग काहीच काळजी करायची गरज नाही. सत्या दादा तिच्या सोबत आहे. काय बी झालं तरी तो तिचा नवरा आहे. तो तिची बरोबर काळजी घेईल. मामी यू डोंट वरी. यू गो टू स्लीप. वी गो टू स्लीप. तू इथं स्लीप. यू कॅरी ऑन. ए बरं आत्ते, आता काय काळजी करायची गरज नाही. सत्यताजी आहेत तिच्या बरोबर. आम्ही झोपतो आणि तू पण जा झोपायला. आणि हे बघ, तुझं तुझ्या भाचीवर लय प्रेम आहे आणि तुला तिची किती काळजी आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे तुला जी काही काळजी करायची आहे ना ती तुझ्या खोलीत जाऊन कर. आम्हाला झोपू दे. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. झोप. धावते आता येत कला कसं काय ते. मला झोपा सुटते ती. हा इथं माझं टेन्शन डुसकं फुटाय आलंय.